विनोद पाटील। रणसंग्राम मतदाराच्या मनात या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण अमरावती लोकसभा मतदारसंघ पाहणार आहोत। या मतदारसंघावर गेल्या 2 दशकांपासून शिवसेनेची पकड आहे। तर हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर शिवसेनेचे आनंदराव अडसूड हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेल्यावेळी निवडणूक लढवली होती, मात्र यावेळी त्या स्वतंत्र लढणार अशी चर्चा आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांना उमेदवारी देणार की काय अशी चर्चा ह्या मतदारसंघात रंगते। आनंदराव अडसूड यांची कामगिरी काय आहे, मोदी सरकारच्या धोरणांबद्दल या मतदारसंघाच्या लोकांना काय वाटतं, राहुल गांधींबद्दल त्यांच्या काय भावना आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघाचा अविभाज्य घटक असलेल्या आणि सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटच्या आदिवासी बांधवांपर्यंतही आपण पोहोचणार आहोत। त्यांच्या मनात मतदानाविषयी, सरकारविषयी काय भावना आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मोदी सरकारच्या जी धोरणं आहेत सरकार सध्याची, त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे? हो, लॉंग लाईफच्या हिशोबाने लय चांगले आहे। सध्या थोडी तकलीफ आहे व्यापाऱ्यांना, पण तसं चांगलं आहे धोरण। तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकारचं धोरण एकदम चांगलं आहे। त्यांनी आतापर्यंत जे केलेलं आहे ते सगळं चांगलं केलेलं आहे आणि यावेळेसही मोदी सरकारच हे आहे। मोदींनी खूप काही केलेलं आहे आणि लॉंग लाईफ केलेलं आहे। बरं, बदल झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे। म्हणजे बदल म्हणजे कोण यायला पाहिजे? नाही, आता तिसरी आघाडी तयार झालेली आहे, स्पष्ट बहुमत कोणाला मिळणार नाही हे सांगता येणार नाही, परंतु बदल झाला पाहिजे। तुला काय वाटतं, मोदी पुन्हा सत्तेत असायला हवेत की राहुल गांधी यायला? मला तर मोदीच चांगले वाटतात। राहुल गांधी असं वाटतं की अजूनपर्यंत म्हणजे मोदीच्या कंपॅरिझनमध्ये नाही। सरकारने शिक्षणावर जास्त खर्च करायला पाहिजे, कारण की प्रत्येक नेशनचा एक स्ट्रॉंग पॉईंट असते त्याचं एज्युकेशन सिस्टीम। आपल्या समाजात जर आपण पाहतो म्हटलं तर आजकाल आपले तरुण जे आहे, आम्ही यंगस्टर्स जे आहे, फक्त पैशाकडेच चाललो आहे। स्किल्स ग्रॅपिंग जे म्हणतो आपण, फक्त कमर्शियल स्किल्सकडे जास्त लक्ष आहे, पण कॅरेक्टर बिल्डिंग आणि जे हाय क्वालिटी एज्युकेशन आहे, आज आपण पाहतो की टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये इंडियाची एकही युनिव्हर्सिटी नाही आहे। अमरावती शहरातल्या दुसऱ्या चौकात आपण आलो आहोत। इथे काही यंग्स आहेत असं म्हणायला हरकत नाही। हां, यंगस्टर्स आहेत अमरावतीतले, रोज सकाळी जाऊन जॉगिंग करतात। हे आपल्याला आता भेटले आहेत, त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मोदींनी चांगलं काम केलं आहे का? तुम्ही ठीक केलं आहे। तुम्ही समाधानी आहात का त्यांच्या कामगिरीवरती? समाधानी आहे। बरं, मग तेच असायला हवेत की राहुल गांधी? नाही, त्याच्यापेक्षा बेटर असायला पाहिजे। ओके, म्हणजे मग कोण, नाव कोण? नाही, नाव सध्या असं काही सांगता नाही आहे। नाही, सध्या एवढं काही समाधानकारक काम दिसत नाही। बरं, मग आणि राहुल किंवा मोदी याच्यापेक्षा जर अजून कोणी जर असलं, कोण असेल तुमच्या मनात? कोण आहे की हा माणूस होऊ शकतो? सध्या काही सिच्युएशन नाही असं आहे। वाटत नाही मला, एक तरी नाव असतं म्हणत की हा माणूस व्हायला पाहिजे। राहुलही ठीक आहे, असं काही नाही। बरं, तुम्हाला काय वाटतं? मोदीच असायला पाहिजे। मोदीच्या कार्यकाळात चांगले कामं झाल्या माझ्या मते तर मोदीच। काँग्रेस ही काँग्रेस आहे हां, आणि बीजेपी ही बीजेपी आहे। बरं, आणि मोदीची जे कामं चालू आहे ते एक वेगळे प्रकार चालू आहे। फक्त मी तुम्हाला मगाशी बोललो, शेतकऱ्यावर दुर्लक्ष, हे जर त्यांनी लक्ष केलं तर आणखी पुन्हा त्यांना येऊ शकतं। बरं, मला सांगा की सरकारने आता शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये वर्षाला बीज बिजवळीसाठी मदत म्हणून जाहीर केले। हा निर्णय कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय 100 ने 200% योग्य आहे। फक्त हा निर्णय असा वाढवत राहायला पाहिजे। 500 रुपये आता चालू केले आहे सध्या। हे महागाई जशी वाढत राहील दरवर्षी, हा 500चे 1000चे 1500 दरवर्षी आणि वाढत। याचा अर्थव्यवस्थेवर ताण येईल आणि हे केवळ फक्त निवडणुकांसमोर ठेवून घेतलंय असं काही? अर्थव्यवस्थेवर ताण तुमचा शेतकऱ्याला मदत करतानाच येतो का फक्त? बाकी तुमचं पेमेंट वाढत राहते, इकडे सगळं महागाई वाढते, तेव्हा अर्थव्यवस्थेवर ताण येत का? बहुतांशी मतदारांनी यातल्या मोदीच पुन्हा सत्तेत यायला हवेत असं मत व्यक्त केलं आहे। आपण अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या इतर भागातही फिरणार आहोत आणि लोकांशी संवाद साधणार आहोत। अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या आणि चांदूर बाजार तालुक्यातल्या वणी बिलखेडा या गावात मी आता आलो आहे। म्हणजे या गावातल्या एका शिवारात शेतात मी आहे। इथं वेगवेगळे शेतकरी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे संत्रा उत्पादक शेतकरी। सगळ्यात महत्त्वाचं नमूद करावं असं वाटतं ते म्हणजे की सगळ्या राज्याला परिचित असलेले बच्चू कडू त्यांचा हा अचलपूर विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघात आपण आहोत। परंतु आपण लोकसभेच्या
पार्श्वभूमीवर आणि त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. तर संत्रा उत्पादक शेतकरी म्हणून तुम्ही मला सांगा की मोदी सरकारच्या शेतीच्या धोरणांवर तुम्ही समाधानी आहात का, त्यांच्या कामगिरीबाबत शेतीबद्दल? ॲक्च्युली सरकारचं समाधानी म्हणजे शेतकऱ्याविषयी एक तर धोरणात्मक जे निर्णय जे झाले आहे ते एक तर सगळे विरोधातले निर्णय आहे. आणि संत्रा उत्पादक शेतकरी या नात्यानं जर बोलायचं जर झालं तर आम्ही जे उत्पादन तयार करतो पण नेमकं जेव्हा आमचं उत्पादन मार्केटला येतं तेव्हा एक तर त्याच्या भावाचं जे संतुलन जे आहे ते ज्यानंतर त्यावर एक्सपोर्टिंग व्हायला पाहिजे किंवा त्याच्यावर प्रक्रिया व्हायला पाहिजे अशा कुठल्याही पद्धतीचा आजपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रक्रिया केंद्रसुद्धा नाही आहे. त्यामुळं विक्री करताना संत्र्याची सगळ्यात जास्त अडचण निर्माण होते. स्थानिक खासदारांनी इथं प्रक्रिया उद्योग उभा करण्यात काही कामगिरी बजावली आहे का किंवा आहे का असं काही? नाही कधीच आलेच नाही ते. कोण आहेत तुमचे खासदार? आनंदराव अडसू. कोणत्या पक्षाचे? शिवसेनेचे. बरं, ते कधी आले तिकडे किंवा या संदर्भात तुमच्याशी चर्चा वगैरे? मी तर पाहिलंच नाही त्यांना इकडे. आलेच नाही इकडे, फक्त ते मत मागायला आले होते बस. बरं, मग संत्रा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या व्यथा वगैरे कधी जाणून घेतल्या? अरे बेकार आलं संत्रा उत्पादकाचे. संत्रा पिकवतो पण ते त्यांच्या संत्र्याला भावच नाही मिळत. मार्केट नसल्यामुळे चांगलं बरोबर तिकडे कसं आहे, संत्र आपण इथून नेतो संत्र, तिकडे मार्केटमध्ये एखाद्या वेळेस पाणी येते म्हणते, काही येते, तिकडे ते भाव डाऊन होऊन जाते, भाव मिळत नाही, मार्केटिंग होत नाही. बरं, जेव्हा भाव मिळत नाही, हे म्हटलेत की भाव मिळत नाही आणि इथं प्रक्रिया उद्योग नाही, तर सरकारकडनं काही अशी मदत मिळते का संत्रा उत्पादकाला? काय झालं, जेव्हा वेळोवेळी संत्र कसं चॉकलेट दिल्यासारखं शासन, जेव्हा संत्राची गळण होते, या संत्रावर महत्त्वाचा विषय एक आहे, प्रक्रिया केंद्र तर आवश्यकच आहे, ते तर अजूनही उद्योग उभारल्याच नाही गेला जिल्ह्याला. आणि त्यानंतर जेव्हा या संत्र्यावर संशोधन अजून झालं नाही, काय झालं, याच्या अगोदर हा आमचा संपूर्ण परिसर संत्रा बागायतदार म्हणून एक प्रसिद्ध होतं, परंतु ह्या 3 वर्षात लगातार 5 वर्षात वाय बार, कोणी म्हणते कॉक बंद, परंतु कोणतीही अशी शासकीय टीम आली नाही का बा आम्ही किती वेळा सांगितलं, शेतकऱ्याच्या वतीने निवेदन दिले का बा हा कोणता रोग आहे, आता भरमसाठ फुलोरा आहे तो संत्र धरते आणि समजल्या जाते का आता हा बगीचा आम्हाला 9 लाखात मागितला जाते. जेव्हा मार्केटात विकायला काढतो तेव्हा हाच व्यापारी तो बगीचा 3 लाखात जाते, कारण की त्याची भाव नाही, त्याच्यावर नियोजन काय करायला पाहिजे, काय प्रक्रिया करायला पाहिजे, हे अजूनही कुठलं नियोजन नाही. या गावात कर्जमाफी बऱ्यापैकी मिळाली आहे शेतकऱ्यांना की समाधानी? सरांना नाही मिळाली, फक्त मलाच मिळाली. हां बोला. तुम्हाला सर, मोदी सरांची योजना आणली, पुऱ्या फायद्याची योजना. त्याच्यानंतर मी एक ॲटो चालक आहे, ॲटो असून सर आम्ही कधी लोन मागण्यासाठी जर जातो सर बँकमध्ये, तर साहेब आम्हाला तुमच्या गावचा कोटा फुल झाला, तुम्हाला आम्हाला सर लोन देत नाही सर. मोदी सरच्या ज्या काही योजना आहेत 100% 101% गरीबाच्या फायद्याची योजना आहे सर. आजपर्यंत अशा कोणत्या सरकारने योजना आणल्या नाही सर. आपल्यासोबत एक वृद्ध शेतकरी आहेत. बाबा, मोदी सरकारने ज्या वृद्धांबाबत योजना राबवल्या आहेत त्याचा काही फायदा होतोय तुम्हाला किंवा कोणत्या योजना आहेत काही माहिती आहे? काहीच फायदा नाही आहे. आता माझ्याजवळ 9 एकर शेती आहे. 9 एकर शेतीमध्ये कापूस करोड काही पिकला नाही, आणि पिकल्यानंतर भाव काही दिला नाही मला. बरं. आज 2-4 लग्न आहे माझ्या मागं. बरं. 2-4 लग्न आहे, त्या लग्नाचं कसं काय करावं? बोला. हे शेतकऱ्यांना जे 6,000 रुपये दिले ही एकदम फसवी योजना आहे. आज शेतकऱ्याला 16 रुपये रोज, शेतकऱ्याच्याकडे मजूर असतो 200 रुपये रोजांदारीनं, आणि त्या शेतकऱ्याची एक थट्टा केल्यासारखी 16 रुपये रोजानं त्या शेतकऱ्याला 6,000 रुपये. आणि त्याच्यात निकष एवढे ठेवले का अल्पभूधारक शेतकरी 5 एकराच्या वर 1 गुंठा जरी असला तरी तो शेतकरी बसणार नाही, का 1 गुंठा शेत त्यानं विकाव. ह्या सरकारनं ज्या ज्या योजना आणल्या त्या फक्त कागदपत्री आहे. तुम्ही बरेच आता इलेक्शन म्हणजे निवडणुका पाहिल्या असतील ना, 5-6 निवडणुका पाहिल्या असतील गेल्या 20-25 वर्षांपासून. तुम्हाला वाटतं का आता अशी स्थिती आहे का की तिसऱ्या आघाडीचं सरकार येईल? तिसऱ्या आघाडीचं एका आता आली नाही पाहिजे. ओके, यायला नको पाहिजे की येणार नाही? येणार नाही, यायलाही नाही पाहिजे. बरं, मग कसं यायला पाहिजे सरकार? सारखं चालते. बरं, मग कसं हुकुमशहा म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? एकच माणूस हे करू शकतो ना. आता मोदी सरकार आहे, हां, मोदी सरकारला कोणाला विचारायचं कामच नाही आहे. बरं, कोणचंही काही करायचं तर ते स्वतंत्र आहे. बरं, पण मग ते चांगलं नसतं का स्वतंत्र? मिश्र सरकार तेव्हा तर भाजपच सरकार आलं पाहिजे, पण मिश्र सरकार येईल. मिश्र सरकार असल्या कारणानं काय होते, एक तिघं भाजी चलत नाही. हा, एकटा भाऊ मोठा निर्णय घेते तर बाकी माग राहते की नाही. त्याचे मिश्र असले तुम्ही आम्हाला मदत करा सर, तिघं भाऊ. हा, अशी आम्हाला भावना आहे सर. बरं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मोदी सरकार यायला पाहिजे? हा, मोदी सरकार बरोबर. पाहिजे. हो. इथं कोण यायला पाहिजे अमरावतीत? आमच्या इथं खासदार पाहिजे की भाजप, आपला घरचा भाजपचाच पाहिजे. पण भाजप नाही, शिवसेनेला जागा गेली. शिवसेना असो कोणी असो, गरीबाचं जनतेचं काम करणारा खासदार आम्हाला पाहिजे. 5 वर्ष आमच्या भागात येत नाही असा खासदार आमच्या भागात आला पाहिजे. तुमच्या मनात पंतप्रधान म्हणून कोण आहे तुमच्या हृदयात? आमच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने जर बघितलं तर सरकार BJPची सेनेचं
आता आशा दाखवली त्यांनी काय, पण आता आम्हाला असं वाटतं का सरकार हे कामाचं शेतकऱ्याच्या कामाचं नाही आहे. अमरावतीचे लोकसभेचे खासदार जे आहेत हां हां अडसूड हां तेच पुन्हा यायला हवेत की तुम्हाला दुसरा पर्याय नाही 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 नको? नाही 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 मेळघाटातलं एक मरियमपूर नावाचं गाव आहे, चिखलदऱ्याजवळचं गाव आहे. इथले काही नागरिक आहेत, त्यांना काय वाटतं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आता लोकसभा निवडणूक आहे. मोदी सरकार आहे, राहुल गांधी आहेत. तुम्हाला काय वाटतं, पुन्हा मोदी सरकार यायला हवं की राहुल गांधी? राहुल गांधी. का? क्यों? राहुल गांधी मतलब अपना गरीबों के लिए जो भी कुछ कर रहा है, हमारे अनाज मिलता 2 रुपये 3 रुपये किलो, अब नहीं मिलता? चालू है. चालू है. इसमें कोई भी आया तो अपने कोई नाराजी नहीं है, सब एक तरीके से. आपल्यासोबत एक आदिवासी गृहिणी आहेत. तुम्हाला काय वाटतं की सरकार कुणाचं यायला पाहिजे आता, मोदी की राहुल गांधी? सरकार कोणी पण येऊ द्या, पण आमच्या गरिबासाठी योजना त्यांनी तयार करायला पाहिजे. पण आता योजना नाही आहेत का सध्या? योजना आहेत, श्रावण बाळ आहे म्हाताऱ्यांसाठी, मग विधवांसाठी खूप साऱ्या अशा योजना आहेत, तर लोक त्याचे लाभ घेत आहे. तरी पण अजून आमच्या मरियमपूर गावासाठी म्हणजे चिखलदरा हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, त्यामध्ये एक छोटंसं वसलेलं मरियमपूर गाव आहे, पण त्या गावामध्ये आमचा एरिया नगर परिषदमध्ये येतो. पण हा नगर परिषद मध्ये येतोय हे हा पाडा? हा एरिया नगर परिषद मध्ये येतोय, पण काही पण जो पण स्कीम येत आहे सरकारकडून तर ते आम्हाला भेटत नाही आहे. पुन्हा म्हणजे आता निवडणूक आहे, तर कोण खासदार होईल तुम्हाला वाटतं? म्हणजे आडसोडच व्हायला पाहिजेत की कोणी दुसरं व्हायला पाहिजे? दुसरा व्हायला पाहिजे. बरं. का तुम्ही आडसोडांच्या कामगिरीवर समाधानी नाही आहेत का? मोदी सरकारचे मोदी ठीक आहे, पण त्यांचे खालचे आहे ना लोक, खासदार वगैरे आमदार वगैरे हे बिलकुल फालतू आहे लोक. ओके. हो, कुणी म्हणजे 5 वर्ष झालेले आहे आमदार दिसत नाही राहिले मेलघाटचे. कोणत्या पक्षाचा आमदार आहे? BJPचे आहे. बरं. फक्त इलेक्शन पिरियडला येतं, नंतर गायब. खासदार कोणत्या पक्षाचा इथे? खासदार हे शिवसेनेचे आहे, ते पण ते आपलं आनंद अडसू आहे, पण ते जास्त गावामध्ये फिरत नाही. इथे पहा लोकांना रोजगार भेटत नाही इकडे. रोजगार या लोकांना विचारत, लोकांना जास्त रोजगार पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये भेटतं फक्त, म्हणजे नगर परिषदमध्ये रोजगार कमी नाही कुठं नाही. चला, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. आपल्याकडे काही आदिवासी भगिनी आहेत. नमस्कार काकू, काय मतदान करतात का? मतदान करतात का म्हटलं? हो करतात. काय मैं नगरसेवक आहे. तुम्ही नगरसेवक आहेत? हो. बापरे. काँग्रेस. कोणत्या पक्षाच्या? काँग्रेसच्या. हो. बरं. कुठे इथंच राहतात? हो. मग काय इथलं काय या पाड्यासाठी काही करत नाही का तुम्ही काम वगैरे? नहीं, अभी आने का है ना, काम आने का है. हाँ. सड़क का भी काम है. हाँ. ब्लॉक डालता. हाँ. नाली का. हाँ. फिर कब्रस्तान का रास्ता का. हाँ. सब. कोण पाहिजे, पंजा पाहिजे की कमळ? पंजा पाहिजे आम्हाला. म्हणजे मग मोदी पाहिजे की राहुल? नाही, राहुल. राहुल पाहिजे. बरं. काय का राहुल का पाहिजे? का म्हणजे राहुल म्हणजे आमचा हे सारा आमचा मेलघाटात, तर त्याची आम्हाला फायदा काय भेटला, काय मोदी सरकार काय दिलं आम्हाला? काहीच नाही दिलं. काहीच नाही दिलं आम्हाला. आता आपण मेळघाटाच्या कुशीत असलेल्या सेमाडो ह्या गावात आलेलो आहोत. गाव म्हणजे हा एक आदिवासींचा पाडा आहे. इथं काही आदिवासी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय वाटतं तुम्हाला, पुन्हा मोदी सरकार येणार की राहुल येणार? राहुल येणार. आपल्याकडे आणखी एक आदिवासी बांधव आहेत. मला सांगा की तुम्ही मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहात का? नहीं. का? तो हमें कुछ
केलं नाही ना ते आमच्या काय केलं का ते काहीच नाही काही नाही केलं ते हिंदी में बोलिए आप, अगर मराठी नहीं आती तो हिंदी में बोलिए। यानी कि किए ना हमारे लिए कुछ भी नहीं किया। कुछ नहीं किया इसने। उन्होंने तो बहुत सी योजनाएं लाए, घोषणाएं की। हालांकि इसने किया योजना लेकिन यहाँ पे नहीं है, सेवाड़ा पे ना कुछ नहीं, यहाँ पे कुछ नहीं, योजना नहीं है, कुछ नहीं है। हे तुमचं जे गाव आहे हाँ। पाडा, इथं काही झालंय का, रस्ते पाणी वगैरे काय? हाँ, रास्ते यानी कि उसने किया हुआ रास्ता होने से, लेकिन योजना नहीं है। एक से राजीव गांधी उन्होंने है कि नहीं, ये घरकुल ये सब कुछ उसको तरफ से रहे पहिले से है क्या? हाँ, तब कुछ नहीं है फिर। तर मग आमचं एवढं माग करून दिलं गरीब लोकांचं, तर आता मोदी सरकार आल्यावर एवढा मोदी सरकार आल्यावर तुमची कामं झालीत का? नाही, आमच्या कामं नाही झाली आमचं, तर उलट आम्हाला तो भाव वाढून दिलं मोदी सरकारनं गरीब लोकांचं। भाव वाढून दिलं म्हणजे काय, महागाई वाढली असं म्हणायचं? माग वाढली। बरं तर आता तेवढं पुरतं आम्हाला गरीब लोकांना एवढा माग थोडी पाहिजे। बरं, मग तुम्हाला रेशन मध्ये काही मिळतं का? रेशन हा 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 कंटोरात हा बीपीएल आहे की नाही, बीपीएल भेटते केवढं किलो काढवलं का जगो? हा 15-10 आणि 2 रुपयेवाले 20 किलो तांदूळ आणि 15 किलो नाही 15 किलो तांदूळ आहे, 20 किलो गहू आणि डाळ आहे। बरं, इकडे तुमची जमीन वगैरे आहे का? हो, काय आहे शेतात, काय? शेतात आम्ही धान पेरत असतात। बरं, तुम्हाला कर्जमाफी वगैरे मिळाली का? नाही, कामगिरी चांगली आहे, पण ते इथं येत नव्हते, मतलब यहाँ आते नहीं थे सर, क्या फिर भी कहता उनको पब्लिक ने चुन करके दी सर, किसको, हरसुल साहब को। कहता इसके पहले 1 मिनट सर, 2014 के अंदर नारा क्या कौन था, मतलब मोदी जी होना चाहिए, क्या, इसलिए हमने हरसुल साहब को चुन करके दिए सर, क्या, और वो चुन के देने के बाद में फिर भी वो यहाँ पर उनका विजिट नहीं रही सर, जब भी लोगों ने बोले। अभी इस बार भी सर अगर हरसुल साहब को टिकट मिलती है भाजपा शिवसेना युति से, तो इस बार भी वो चुन के आएंगे सर। कांग्रेस का कुछ चांसेस नहीं है? नहीं, कांग्रेस के चांसेस बोले तो कहता सर कांग्रेस राष्ट्रवादी की युति है, हाँ, तो यहाँ पर किसको टिकट मिलती और किसको नहीं ये पता नहीं सर। अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आपला हा प्रवास इथंच थांबवतो। पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।